मित्रांनो, पाण्यावरून राज्यांमध्ये कसे वाद होतात हे तुम्ही कधी ऐकलेत का? आपल्या भारतात 20हून अधिक प्रमुख नद्या आहेत ज्या वेगवेगळ्या राज्यांमधनं वाहतात. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा राज्यांनी फक्त त्यांच्या गरजेसाठी पाण्याचा वापर सुरू केला. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये 100 वर्षांपासून सुरू असलेला कावेरी जलविवाद हा याचं उत्तम उदाहरण आहे. फक्त इथेच नाही तर कृष्णा, नर्मदा, गोदावरी या नद्यांवरनं देखील खूप साऱ्या राज्यांमध्ये संघर्ष होत आहेत. प्रत्येक राज्याला जास्तीचं पाणी मिळावं असं वाटतं, कारण शेती, उद्योगधंदे, दैनंदिन वापर या सर्व गोष्टी पाण्यावर अवलंबून आहेत. हे वाद सोडवण्यासाठी सरकारनं न्यायाधिकरणं, आंतरराज्यीय जलविवाद, पाणी विवाद यांसाठीचे कायदे निर्माण केले. मात्र त्यानंतरही आणि त्यांच्या निर्णयानंतरही ताणतणाव हा कायमच आहे. तुम्हाला काय वाटतं, हे वादविवाद कसे सोडवले जाऊ शकतात? जरा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.